Hi friends, today we learn about the second phylum in kingdom Animalia. Name is this phylum Coelenterata. किंगडम ॲनिमलिया मधला हा सेकंड फायलम आहे. त्याचं नाव आहे फायलम Coelenterata. The phylum Coelenterata is coined by Leuckart in 1847. 1847 मध्ये ल्युकार्ड नावाच्या शास्त्रज्ञानं या फायलमला समोर आणलेला आहे. The body of these animals cylinder like. या प्राण्यांची बॉडी सिलेंड्रिकल असल्यामुळे त्यांना सिलेंड्रेटा म्हटलं गेलेलं आहे. Body of these animals cylinder like, so known as Coelenterata animals. General characters. First आहे habitat. These are aquatic animals. Mostly found in sea water, and some animals found in fresh water. या प्राण्यांचे हॅबिटॅट काय आहे? हे प्राणी कुठे आढळतात? These are fully aquatic animals. हे प्राणी पूर्णतः पाण्यात राहणारे आहेत. काही प्राणी समुद्राच्या पाण्यामध्ये आढळतात, तर काही प्राणी गोड्या पाण्यामध्ये आढळतात. समुद्राचं पाणी खारं असतं, त्याला मराईन वॉटर म्हणतात, आणि गोड पाणी हे नद्याचं किंवा तलावाचं पाणी असतं, त्याला फ्रेश वॉटर म्हणतात. त्या प्राण्यांचं हॅबिटॅट काय? These are aquatic animals. पाण्यात राहणारे प्राणी. फाउंड इन सी वॉटर. समुद्राच्या पाण्यात देखील आढळतात. आणि some animals are found in fresh water. काही प्राणी गोड्या पाण्यामध्ये देखील आढळतात. दुसरा पॉइंट आहे सिलोम. These are acoelomate animals. These are acoelomate animals because coelomic cavity is not present in between body wall and visceral organs. या प्राण्यांच्या शरीरामध्ये सिलोमिक कॅव्हिटी प्रेझेंट नसते. सो दीज आर नोन ॲज acoelomate animals. ज्या प्राण्यांच्या शरीरामध्ये सिलोमिक कॅव्हिटी प्रेझेंट नसते, सिलोमिक कॅव्हिटी कुठे प्रेझेंट असते? बॉडी वॉल आणि विसरल ऑर्गनच्या मध्ये. तर या प्राण्यांमध्ये सिलोमिक कॅव्हिटी अब्सेंट असल्यामुळं या प्राण्यांना acoelomate प्राणी म्हणले गेले. These are acoelomate animals on earth because the coelomic cavity is not present in between body wall and visceral organs. पुढचा पॉइंट आहे सिमेट्री. These are radially symmetrical animals.
These are radially symmetrical animals because the body is ventrally divides in two equal similar parts in any vertical plane. या प्राण्यांची सिमेट्री काय आहे? These are radially symmetrical animals on earth. हे प्राणी radially symmetrical animal आहेत कारण ह्या प्राण्यांची बॉडी आपण वर्टिकल मीडियम प्लेन मधून कोणत्याही प्लेन मधून कशीही आपल्याला या बॉडीचं दोन सिमिलर वेगळे पार्ट करता येतात, सारखे पार्ट, सिमिलर पार्ट्स in vertical medium plane. These are radially symmetrical animals on earth. The body is ventrally divides into two equal similar parts in any vertical medium plane. ह्या प्राण्यांची बॉडी आपल्याला कोणत्याही वर्टिकल मीडियम प्लेन मधून हाय हाईटला समजा त्याची अशी पण बॉडी कट करता येते, अशी पण बॉडी कट करता येते, अशी पण करता येते, अशी पण करता येते. कोणत्याही वर्टिकल मीडियम प्लेन मधून जर ह्या प्राण्याची बॉडी आपण कट केली तर त्या प्राण्याच्या बॉडीचे दोन सिमिलर पार्ट्स आपल्याला मिळतात. सो दीज आर नोन ॲज रॅडियली सिमेट्रिकल ॲनिमल्स. पुढचा चौथा पॉइंट आहे बॉडी प्लॅन. These are first animals with tissue grade body plan or blind sac body plan. These are the first animals on earth with the tissue grade body plan or by blind sac body plan because their alimentary canal shows anterior opening mouth, no posterior opening anus. These are first animals on earth with a tissue grade body plan or blind sac body plan because the alimentary canal shows the anterior opening mouth and absence of posterior opening, no posterior opening anus. या प्राण्यांच्या शरीरामध्ये एलिमेंटरी कॅनलची पहिली अँटेरियर ओपनिंग आहे माउथ आणि पोस्टेरियर ओपनिंग त्यांच्यामध्ये अब्सेंट आहे एनस. पुढचा चौथा पॉइंट घेऊ. body or base. In these animals body is cylindrical supported by base. या प्राण्यांची बॉडी सिलेंड्रिकल बॉडी आहे. supported by base. या प्राण्यांची बॉडी सिलेंड्रिकल आहे आणि ह्या बेसवर पूर्ण त्यांच्या बॉडीचा भार ह्या बेसवर असतो. The animals are cylindrical and the body is supported by base. हे प्राणी सिलेंड्रिकल एनिमल्स आहेत आणि त्यांची बॉडी ह्या बेसवर सपोर्टेड आहे, अवलंबून असते, ह्या बेसवर अवलंबून असते पूर्ण बॉडी. पुढचा पॉइंट आहे सेगमेंटेशन. सेगमेंटेशन काय? These are unsegmented animals
their body surface not show any segmentation. या प्राण्यांच्या शरीरावर कुठलेही सेगमेंट आपल्याला दिसून येत नाही, त्यामुळं त्या प्राण्यांना अनसेगमेंटेड प्राणी म्हणतात. These are unsegmented animals on earth because the body surface is not shows any segmentation. या प्राण्यांच्या शरीरावर एकही कुठलेही सेगमेंट आपल्याला दिसून येत नाही, त्यामुळे त्या प्राण्यांना अनसेगमेंटेड प्राणी म्हणलं गेलेलं आहे. पुढचा पॉइंट आहे गॅस्ट्रोव्हास्क्युलर कॅव्हिटी. Gastrovascular cavity. These are the first animals on earth with gastrovascular cavity. With gastrovascular cavity. The gastrovascular cavity is responsible for digestion of food and transportation of nutrients throughout body. गॅस्ट्रोव्हास्क्युलर कॅव्हिटी काय आहे? या प्राण्यांच्या शरीरामध्ये गॅस्ट्रोव्हास्क्युलर कॅव्हिटी असते. These are the first animals on earth with the gastrovascular cavity. The gastrovascular cavity is responsible for digestion of food. अन्नाचं पचन करण्यासाठी आणि न्यूट्रिएंटचं ट्रान्सपोर्टेशन करण्यासाठी. न्यूट्रिएंट्स हे एका भागावरून दुसऱ्या भागामध्ये पाठवण्यासाठी ही गॅस्ट्रोव्हास्क्युलर कॅव्हिटी काम करत असते. These are the first animals on earth with the gastrovascular cavity, and the gastrovascular cavity is responsible for digestion of food and transportation of nutrients throughout the body. पुढचा पॉइंट आहे टेंटॅकल्स. ज्याच्या समोर माउथला जे टेंटॅकल्स असतात ते काय काम करतात? Tentacles are present in front of mouth. Tentacles are present around the mouth, and these are useful for feeding and locomotion. या टेंटॅकलचं काम काय आहे तर अन्न घेताना हे उपयोगी पडतात या प्राण्यांना, आणि लोकोमोशन साठी देखील या प्राण्यांना हे टेंटॅकल्स उपयोगी पडतात. The tentacles are present around the mouth. या माउथ पार्टच्या बाजूने टेंटॅकल्स असतात या प्राण्यांना, आणि ते टेंटॅकल त्यांच्यासाठी फीडिंग पर्पज साठी आणि लोकोमोशन साठी युजफुल असतात. त्यांचं फंक्शन काय आहे? फीडिंग अँड लोकोमोशन. पुढचा पार्ट आहे निमॅटोसाइट्स.
These are special cells present in these animals. The nematocytes are the special cells present at the base of tentacles. At tentaclesच्या बेसला nematocytes नावाच्या सेल्स असतात. These cells secrete the toxic substance to capture the prey before ingestion. निमॅटोसिट्स नावाच्या ज्या सेल्स आहेत त्या टेंटॅकल्सच्या बेसला असतात आणि त्यांचं फंक्शन काय आहे तर त्या सेल्स टॉक्सिक सबस्टन्स सिक्रेट करतात. जेव्हा प्रे हे प्राणी त्याच्या भक्ष्याला पकडतात ते खाण्यापूर्वी तेव्हा त्या सेल्स टॉक्सिक सबस्टन्स सिक्रेट करतात. आणि त्याचं दुसरं फंक्शन आहे प्रोटेक्शन फ्रॉम एनिमीज. ह्या टॉक्सिक सबस्टन्स सिक्रेट करतात आणि त्यांचं दुसरं एक फंक्शन आहे प्रोटेक्शन फ्रॉम एनिमीज. एनिमी पासून प्रोटेक्शन करतात ह्या सेल्स. पुढचा पॉइंट आहे digestion. These animals show intercellular and intracellular digestion. हे प्राणी इंटरसेल्युलर अँड इंट्रासेल्युलर डायजेशन दाखवतात. ह्या प्राण्यांचं डायजेशन सेलच्या मध्ये देखील होतं आणि सेलच्या बाहेरून देखील होतं. These animals show intercellular digestion as well as intracellular digestion. ह्या प्राण्यांच्या शरीरामध्ये डायजेशन हे इंटरसेल्युलर देखील होतं आणि इंट्रासेल्युलर देखील होतं. पुढचा पॉइंट आहे respiration. Respiration मध्ये no special organ developed for respiration. या प्राण्यांच्या शरीरामध्ये कोणतेही असं स्पेशल ऑर्गन डेव्हलप झालेले नाही रेस्पिरेशन साठी. देअर बॉडी सरफेस शो, हा त्यांचा बॉडी सरफेस जो आहे तो इम्पॉर्टंट फंक्शन दाखवतो रेस्पिरेशन साठी. In these animals, no special organ developed for respiration. Their body surface show the important role in respiration. ह्या प्राण्यांच्या शरीरामध्ये कोणतेही असं स्पेशल रेस्पिरेटरी ऑर्गन डेव्हलप झालेले नाही. त्यांचं पूर्ण बॉडी सरफेस जो आहे तो रेस्पिरेशन साठी कार्य करतो. त्याच्या पुढचा पॉइंट आहे रिप्रोडक्शन. शेवटचा पॉइंट रिप्रोडक्शन.
These are hermaphrodite animals. Because the male sex and female sex, both sexes are present in same body. पृथ्वीवरचे हे प्राणी हर्माफ्रोडाइट ॲनिमल्स आहेत. मेल सेक्स आणि फिमेल सेक्स जी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे ती सेम बॉडीमध्ये या प्राण्यांमध्ये दिसून येते. त्यामुळे ह्या प्राण्यांना हर्माफ्रोडाइट ॲनिमल्स म्हणले गेलेलं आहे. These are hermaphrodite animals on Earth because the male and female sex reproductive system is present in same body. The reproduction is sexually by asexual reproduction by budding. ह्या प्राण्यांमध्ये एसेक्शुअल रिप्रोडक्शन बाय बडिंग होतं. आता हा आहे हायड्रा, समजा ही आहे त्याची एक्स्ट्रा साईडची बड. पाण्यामध्ये हे फिरत असताना हे प्राणी पाण्यामध्ये त्यांचं फिरणं चालू असताना जर ही बड अशी तुटून वेगळी झाली, आता ह्या भागातून तुटली म्हणल्यानंतर ही बड अशी वेगळी झाली, त्याच्यापासून असाच सेम दुसरा ॲनिमल तयार होतो. त्याला बडिंग म्हणतात. द रिप्रोडक्शन इज एसेक्शुअल बाय बडिंग अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन बाय गॅमेट फॉर्मेशन. ह्या प्राण्यांमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन देखील होतं बाय गॅमेट फॉर्मेशन. मेल गॅमेट फॉर्म होतात, फिमेल गॅमेट फॉर्म होतात, त्याचं फ्युजन होतं आणि झायगोट तयार होतो. These are hermaphrodite animals, male and female sex present in same body. Reproduction is asexual by budding and sexual reproduction by gamete formation. त्याचे एक्झाम्पल आहे हायड्रा, ओव्हेलिया. ही पूर्ण माहिती आहे फायलम सिलेंट्रेटा बद्दल. थँक्यू.